बघा, आपण आता कालच्या तासाला जे स्टँडर्ड फॉर्म पाहिलेला आहे त्या स्टँडर्ड फॉर्म वरूनच आपल्याला इंडेक्स फॉर्म आणि कोएफिशियंट फॉर्म काय करायचा आहे, लिहायचा आहे. आता स्टँडर्ड फॉर्म आणि कोएफिशियंट फॉर्म आणि इंडेक्स फॉर्म याच्यामध्ये काही वेगळा असा बदल आहे का, हेच तुम्हाला इथं लक्षात येणार आहे. त्याच्यासाठी लिहा खाली coefficient form and index form of polynomial. Coefficient form and index form of polynomial. आपण स्टँडर्ड फॉर्म तुम्हाला लक्षात आलेला असेल, तसं इंडेक्स फॉर्म आणि कोएफिशियंट फॉर्म तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. आता पहा इकडे लक्षात घ्या, इंडेक्स फॉर्म कसा असतो. आता स्टँडर्ड फॉर्म मध्ये काय करतो, सपोज वी कन्सिडर वन एक्झाम्पल 3x² minus 5x raised to 3 plus 4x raised to 5 plus 2x. हे इक्वेशन आहे आणि स्टँडर्ड फॉर्म मध्ये तुम्हाला हे इक्वेशन काय करायचंय, घ्यायचं आहे. तर स्टँडर्ड फॉर्म कसा असतो, कोणती टर्म फर्स्ट असेल सांगा बरं. स्टँडर्ड फॉर्म मध्ये which term is the first term? Four x raised to 5. Which term is second term? Second term. Which term is the second term? Minus 5x raised to 3. Which term is the third term? 3x raised to 2. And last term is 2x. In this polynomial, some terms are missing. In this polynomial, some terms are missing. And these terms can be represented with the zero coefficient. Represented with the zero coefficient, and that form is called index form. Index form. आता नीट समजून घ्या. इंडेक्स फॉर्म मध्ये काय असतो, तर दिलेल्या ज्या टर्म्स आहेत त्या दिलेल्या टर्म्स मध्ये ज्या काही टर्म्स ऍबसेंट आहेत त्या ऍबसेंट टर्मचा कोएफिशियंट 0 घ्यायचा आणि ती टर्म काय करायची, रिप्रेझेंट करायची. म्हणजे पॉवरच्या डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आपण मांडले. पॉवरच्या डिसेंडिंग ऑर्डर मध्ये इथं 5 टर्म आहे. इथं आता पुढची जी इंडेक्स आहे तो किती असेल रे, पुढचा इंडेक्स सांगा बरं. पुढचा इंडेक्स काय असेल, 4 असेल. म्हणजे 4x raised to 5 plus 0x raised to 4. आता इथं पॉवर 5 असलेलं झालं, 4 असलेलं झालं, आता 3 असलेलं मायनस 5x raised to 3. इथे किती आहे, 3x raised to 2 हे प्लस 2x. आता x म्हणजे इथं पॉवर 1 आहे आणि 0 पॉवर असलेलं म्हणजे एक कॉन्स्टंट टर्म असेल 0. लक्षात ठेवायचं, जी टर्म ऍबसेंट आहे त्याचा कोएफिशियंट 0 घ्यायचा आणि लास्टची टर्म जर ऍबसेंट असेल तर त्या लास्टच्या टर्म मध्ये 0च घ्यायचं. तर याला काय म्हणायचं आहे, कोएफिशियंट फॉर्म, सॉरी इंडेक्स फॉर्म. आता हे इंडेक्स फॉर्म वरून इंडेक्स फॉर्म मध्ये सगळ्या टर्म मेन्शन केलेत आपण आणि यावरून आपल्याला कोएफिशियंट फॉर्म लिहिता येतो. कसा लिहायचा ते सांगतो एकदम. कोएफिशियंट फॉर्म. आता इथं आपण ज्या टर्म ऍबसेंट होत्या त्या सगळ्या टर्म लिहिलेल्या आहेत. मग सगळ्या टर्म मध्ये प्रत्येक टर्मला सोबत एक कोएफिशियंट आहे, व्हेरिएबलच्या बरोबर
कोएफिशियंट आहे, दिसतंय की नाही? मग ते सर्व कोएफिशियंट एका ब्रॅकेट मध्ये आपण काय करतोय लिहितोय. म्हणजे काय असेल, पहिला कोएफिशियंट 4, दुसरा 0, तिसरा -5, 3, 2, 0. कोएफिशियंट बघा कसे घेतले, लक्षात आलंय का? काय केलंय, दिलेला जो पॉलिनॉमियल आहे त्या पॉलिनॉमियलला पहिल्यांदा स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं, नंतर इंडेक्स फॉर्म मध्ये कशा पद्धतीने लिहायचं, तर जे काही टर्म्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये काही टर्म्स ऍबसेंट असू शकतात. असतील तर जे टर्म्स ऍबसेंट आहेत, जसं की आता इथं फोर्थ पॉवर असलेली टर्म ऍबसेंट आहे म्हणून आपण त्याचा कोएफिशियंट 0 घेतला. जी टर्म ऍबसेंट असेल त्याचा कोएफिशियंट काय घ्यायचा, तिथं 0 घ्यायचा आणि त्या पद्धतीने टर्म अरेंज करायच्या. आणि कोएफिशियंट फॉर्म कसा लिहायचा, तर प्रत्येक टर्मच्या सोबत असलेला कोएफिशियंट आपण काय करायचं आहे त्या ठिकाणी घ्यायचा आहे. लक्षात आलंय का? बघा, काही डाऊट्स असतील तर लगेच सांगायचे आहे तुम्हाला. काय अडचण आहे का? बघा, write down this example for finding the coefficient form and index form of the given equation. झालं? पहा, हे समजण्यासाठी आणखी एक एक्झाम्पल आपण घेऊया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल परत एकदा स्टँडर्ड फॉर्म काय असतो, इंडेक्स फॉर्म काय असतो, कोएफिशियंट फॉर्म काय असतो. ठीक आहे, त्या वन मोर एक्झाम्पल. तर इथं जर तुम्ही ह्या एक्झाम्पल कडे बघितलं तर स्टँडर्ड फॉर्म काय घ्यायचा, या दिलेले पॉलिनॉमियल स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का बघा बरं. प्रश्नामध्ये जर ऑलरेडी दिलेलं असेल तर काहीच अडचण नाहीये, जसं का तसं लिहायचं. आता इथं ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्म आहे म्हणून आपण तो स्टँडर्ड फॉर्म कसं काय करायचं. 5x minus 2x. स्टँडर्ड फॉर्म झाल्यानंतर इथं याचा इंडेक्स फॉर्म आपल्याला द्यायचा. How to write the index form? Here some terms are missing, so we can take remaining missing terms with the coefficient 0. Now first term is 7x raised to 9. Now second term 0x raised to 8, 0x raised to 7, 0x raised to 6, 0x raised to 5. आता 5 पर्यंत आले, पुढे काय करावं लागेल, 4 घ्यावं लागेल. 3x raised to 4 plus 5x raised to 3 minus 2x raised to 2 plus 0x. आता इथं स्क्वेअर आहे, x ची टर्म नाही म्हणून त्याचा कोएफिशियंट काय घ्यायचा, 0 घ्यायचा आणि प्लस 1. लक्षात आलंय का? बघा कोएफिशियंट कसे घेतलेले आहेत ते इंडेक्स फॉर्म मध्ये.
जिथं कुठलीही टर्म नसते तेव्हा त्याचा कोएफिशियंट 0 घ्यायचा, हे लक्षात ठेव. कुठलाही टर्म नसते इंडेक्स मध्ये आपण स्टँडर्ड फॉर्म लिहितो आणि स्टँडर्ड फॉर्म लिहिल्यानंतर काही टर्म ज्या ऍबसेंट असतात ना, त्या ऍबसेंट टर्मच्या बदलीत तुम्हाला तिथे काय करावं लागतं, ती टर्म 0. कारण का, if we multiply with the zero of any number then we get the answer 0. म्हणजे ती व्हॅल्यू निग्लिजिबल होते, म्हणजे तिथं जरी आपण 0 ही टर्म घेतली तरी त्या दिलेल्या या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू चेंज होत नाही. लक्षात येत आहे. मग आता कोएफिशियंट फॉर्म आपल्याला लिहायचा आहे. कोएफिशियंट फॉर्म कसं लिहायचं सांगा बरं. कोएफिशियंट फॉर्म first term is 7 0 0 0 0 8 5 minus 2 0 1. सर्वच्या सर्व कोएफिशियंट तुम्ही लिहिले पाहिजे. येते का लक्षात. सगळेच्या सगळे कोएफिशियंट काय झाले पाहिजे, लिहिले पाहिजे. लक्षात आलं का कशा पद्धतीने लिहायचंय, स्टँडर्ड फॉर्म आणि कोएफिशियंट फॉर्म. आता आपल्याला एक गोष्ट लक्षात येते का बघ. आपण काय केलं, दिलेल्या पॉलिनॉमियल वरून स्टँडर्ड फॉर्म लिहिला, स्टँडर्ड फॉर्म वरून इंडेक्स फॉर्म लिहिला, इंडेक्स फॉर्म वरून कोएफिशियंट फॉर्म लिहिला. तर आपल्याला याच्या उलट सुद्धा जाता येतं. उलट म्हणजे कसं, तर कोएफिशियंट फॉर्म वरून इंडेक्स फॉर्म कडे जाता येतं, इंडेक्स फॉर्म कडून स्टँडर्ड फॉर्म कडे जाता येतं. तर ते कसं जाता येईल, तर कोएफिशियंट फॉर्म मध्ये जेवढे कोएफिशियंट आहेत त्याच्यापेक्षा एक न कमी काय करायचं, पॉवर घ्यायची व्हेरिएबलची. बरोबर. किती कोएफिशियंट आहेत, 1 2 4 5 6 7 8 9 10. 10 कोएफिशियंट आहेत. 10 कोएफिशियंट आहेत. परंतु जर कोएफिशियंट 10 असले तर त्या पॉलिनॉमियलची डिग्री 9 असते, लक्षात ठेवायचं. मग काय करायचं, कोएफिशियंट जेवढे आहेत त्याच्यापेक्षा एक न कमी घ्यायचं आणि बाकीचं डिसेंडिंग ऑर्डर मध्ये काय करायचं, 9 झालं की त्याच्यापेक्षा कमी इंडेक्स असलेले सर्वच्या सर्व एलिमेंट काय करायचे, त्याचे टर्म ज्या आहेत त्या काय करायच्या आहेत, घ्यायच्या. आले का लक्षात. काही अडचण आहे का बघा याच्यामध्ये. आपण नेहमी लक्षात ठेवायचं. आता याच्या उलट जायचे आपल्याला. तर एक एक्झाम्पल कशा पद्धतीने काय घेऊयात आपण. प्रश्न लिहा. राईट द पॉलिनॉमियल by using coefficient (4, 0, 0, -3). Here, how many number of coefficients are given? 4 coefficients are given. Here, coefficient form is given. So write down the coefficient form 4 0 0 minus. आता सांगितल्याप्रमाणे कोएफिशियंट जर जेवढे कोएफिशियंट आहेत त्यापेक्षा एक न कमी डिग्री आहे, म्हणजे इंडेक्स फॉर्म मध्ये कसं होईल ते सांगा बरं. इंडेक्स फॉर्म मध्ये कोएफिशियंट पहिला 4 आहे, मग व्हेरिएबल सपोज एक्स, तर एक्स च्या फॉर्म मध्ये जर घेतलं तर करेक्ट 4x³ 4x³. आता इथं 0 आहे म्हणजे प्लस दे 0x⁻². करेक्ट. त्यानंतर 0x-3
हा झाला इंडेक्स. आता स्टँडर्ड फॉर्म कसा असेल? स्टँडर्ड फॉर्म कसा असेल बघा. आता झिरोच्या ज्या टर्म्स आहेत त्या टर्म्स काय करायच्या? काढून टाकायच्या. म्हणजे काय असेल? 4x raised to 3 minus 3 is the standard. लक्षात आलंय का बघा हे कसं केलंय ते? Now write down another example for this type. How many coefficients are given here? Seven coefficients are given. So degree of that polynomial is seven coefficients are given. So degree काय असेल? तो coefficient फॉर्म आहे. तो लिहायचा आहे. हा डिग्री किती असेल? 7 कोएफिशियंट आहेत म्हटल्यानंतर डिग्री कितीने घ्यायची आहे? 1 ने कमी घ्यायची आहे. म्हणजे काय होईल? इंडेक्स फॉर्म. इंडेक्स फॉर्म काय असेल? 7x raised to 6 plus 0x raised to 5 minus 3x raised to 4 plus 4x raised to 3 minus 2x raised to 2 plus 0x plus 1. आता इंडेक्स फॉर्म झाला. स्टँडर्ड फॉर्म कसा लिहिता येईल? स्टँडर्ड फॉर्म झिरोच्या टर्म फक्त काढून टाकायच्या. 7x raised to 6 minus 3x raised to 4 plus 4x raised to 3 minus 2x raised to 2 plus 1. आले लक्षात? write in your notebooks. आणखीन एक एक्झाम्पल घ्या.
लिहा आणखीन एक एक्झाम्पल. किती कोएफिशियंट्स आहेत बघा. There are 6 coefficients. So, coefficient form one, right? Coefficient form A minus B equal index form as 6 coefficient आहेत त्यानंतर डिग्री किती असेल रे. डिग्री 5 असेल. करेक्ट. 8x raised to 5 minus 2x raised to 4 plus 3x raised to plus 0x plus 0x square plus x plus 0 च्या टर्म ज्या आहेत त्या काढायच्या आणि स्टँडर्ड फॉर्म काय असेल स्टँडर्ड फॉर्म. काय असेल 8x raised to 5 minus 2x raised plus 3x raised to 3 plus x plus तर 1x लिहायची गरज नाही हे लक्षात घ्या. नुसतं 1 जरी लिहिलं तरी नुसतं x जरी लिहिलं तरी सुद्धा चालतं हे लक्षात ठेवायचं. झालं. Now write down the example in exercise question number 8. Write the polynomial in index form. इंडेक्स फॉर्म मध्ये काय करायचे आहेत पॉलिनॉमियल आपल्याला लिहायचे आहेत. फक्त इंडेक्स फॉर्म हा कोई स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायची नाही फक्त इंडेक्स फॉर्म. पण आपण काय करूया तिथं सर्वच लिहूया स्टँडर्ड फॉर्म पण लिहूया इंडेक्स फॉर्म पण लिहूया. ठीक आहे. आता पहिला कोएफिशिएंट फॉर्म घ्या.
असेल बाय इंडेक्स फॉर्म डिग्री काय असेल इंडेक्स फॉर्म सांगा बरं. x raised to 2 correct 2 डिग्री असेल म्हणजे x raised to 2 plus 2x plus इंडेक्स फॉर्म याच्यामध्ये एकही टर्म झिरोची नाही म्हणजे तोच स्टँडर्ड फॉर्म असेल म्हणून स्टँडर्ड फॉर्म. सेकंड पहा how many coefficients there are? Four coefficients. किती कोएफिशिएंट्स आहेत इथं? फाइव कोएफिशिएंट्स. कोएफिशिएंट फॉर्म लिहा. इंडेक्स फॉर्म काय असेल? इंडेक्स फॉर्म 5x रेस्ड 4 डिग्री किती असेल 4 असेल प्लस 0x रेस्ड 3 0x रेस्ड 2 0x माइनस स्टँडर्ड फॉर्म मध्ये काय असेल? 5x रेस्ड 4 आणि हे माइनस. आले लक्षात बघा हे झालं. लक्षात आलंय कशा पद्धतीनं सोडवायचं आहे. याच्यामध्ये एक लक्षात ठेवा कोएफिशिएंट फॉर्म लिहित असताना नेहमी लक्षात ठेवायचं की आपल्याला स्टँडर्ड फॉर्म माहिती असणं गरजेचं आहे. आणि स्टँडर्ड फॉर्म कसा तयार करायचा तर अरेंजिंग द ऑल टर्म्स बाय युजिंग द डिसेंडिंग पॉवर ऑफ डिसेंडिंग ऑर्डर ऑफ देअर पॉवर म्हणजे पॉवरच्या डिसेंडिंग ऑर्डर मध्ये जर अरेंज केले तुम्ही तर तो काय असतो स्टँडर्ड फॉर्म. इंडेक्स फॉर्म म्हणजे काय असतो स्टँडर्ड फॉर्म मध्ये त्या ठिकाणी आपण टर्म्स अरेंज केलेले असतात परंतु त्याच्यामध्ये काही टर्म्स ह्या मिसिंग असतात आणि त्या टर्म आपण झिरो कोएफिशिएंट घेऊन जर रिप्रेझेंट केलं तर त्याला काय म्हणायचं इंडेक्स फॉर्म. आणि लास्ट वन इज द कोएफिशिएंट फॉर्म. आणि कोएफिशिएंट फॉर्म कसा लिहायचा तर जे इंडेक्स फॉर्म तुम्ही घेतलेला आहे त्या इंडेक्स फॉर्म च्या साहाय्यानं इंडेक्स फॉर्म मध्ये जे काही टर्म्स आहेत त्या प्रत्येक टर्म मध्ये व्हेरिएबलचा जो कोएफिशिएंट असेल ते कोएफिशिएंट काय करायचे सिरियली काय करायचे आहेत लिहायचे आहेत. त्याला काय म्हणायचं कोएफिशिएंट फॉर्म. लक्षात आलंय का बघा. याच्यामध्ये काही डाउट्स असतील तर लगेच काय करायचे आहेत विचारायचे आहेत.